Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Last lecture we have studied about lifts. Today we are going to study the escalators. Escalators are power stairs. The escalators हे इलेक्ट्रिक पॉवर वरती चालणारा एक स्टेअरकेसेस आहे. They are used when it is necessary to move large number of people from floor to floor. The escalators हे ज्या ठिकाणी लार्ज नंबर ऑफ पीपल्स म्हणजे जास्त लोकांना आपण फ्लोअर टू फ्लोअर मूव्ह करतो त्या ठिकाणी याचा वापर केला जातो. दीज स्टेअर्स हॅव कंटिन्युअस ऑपरेशन विदाउट नीड ऑफ ऑपरेटर्स. याच्यासाठी ऑपरेटरची गरज नाही आणि हे कंटिन्युअस याची ऑपरेशन किंवा याची मूवमेंट होत असते. दे हॅव लार्ज कॅपॅसिटी विथ लो पॉवर कन्झम्पशन. पॉवर कंझम्पशन कमी असतं पण लार्ज कॅपॅसिटी याची असते. जास्त लोक किंवा जास्त पीपल फ्लोअर टू फ्लोअर मूवमेंट केली जाते. एस्केलेटर्स are commonly used in building where movement of large number of people is required, such as shopping malls, airports, transit system, exhibition hall, hotels, public buildings and so on. तर स्टेअरकेस हे ज्या ठिकाणी लार्ज नंबर ऑफ पीपलची मुवमेंट्स ही होत असते त्या ठिकाणी एस्केलेटर्स बसवलेले असतात. उदाहरणार्थ शॉपिंग मॉल, मोठमोठे जे मॉल्स असतात, रिलायन्स मॉल, तर अशा ठिकाणी हे बसवले असतात. एअरपोर्ट्स, त्यानंतर एक्झिबिशन हॉल, हॉटेल्स, पब्लिक बिल्डिंग्स या ठिकाणी एस्केलेटर्स एस्केलेटर्स ऑक्युपाय द सेम फिजिकल स्पेस ॲज स्टेअरकेस. तर हे एस्केलेटर्स हे स्टेअरकेस सारखीच फिजिकल स्पेस ॲक्वायर होते. जनरली हॅव नो वेटिंग टाईम. एस्केलेटर म्हणजे वेटिंग टाईम नाही. अलो अ ग्रेटर फ्लो ऑफ पीपल अँड कॅन बी मोर प्रॅक्टिकल दॅन लिफ्ट. तर लिफ्टमध्ये जसं वेटिंग पिरियड असतो, लिफ्ट वरच्या फ्लोअरवर गेली तर ग्राउंड फ्लोअरला येईपर्यंत आपल्याला वेटिंग करावं लागतं. तर त्या पद्धतीनं एस्केलेटर्समध्ये वेटिंग टाईमची गरज नाही. हा कंटिन्युअस मुवमेंट याची होत असते. इट इज पॉसिबल फॉर पीपल टू वॉक अप ऑर डाऊन एस्केलेटर्स इफ दे आर इन हरी. जर लोक अतिशय गडबडीत असतील तर याच स्टेपवरून लोक अप अँड डाऊन चालू पण शकतात. किंवा इफ द एस्केलेटर इज इन ब्रेकडाऊन कंडिशन, जर एस्केलेटर हे ब्रेकडाऊन असेल तर त्याची मूवमेंट स्टॉप होईल, तर या स्टेपवरून आपण चालत जाऊ किंवा उतरू शकतो. देन डिफरंट टाईप्स ऑफ एस्केलेटर्स. एस्केलेटरचे वेगवेगळे टाईप्स आहेत ते आपण पाहू. पहिला आहे पॅरलल टाईप. These are escalators which are constructed side by side or with some distance between them. These are usually at metro stations. तर जे एस्केलेटर्स हे एकमेकाला असे पॅरलल्स असतात, एक जाणारा एक खाली येणारा, बरोबर. पॅरलल अप अँड डाऊन एस्केलेटर साइड बाय साइड सेपरेटेड बाय डिस्टन्स, सीन ऑफन इन मेट्रो स्टेशन्स अँड मल्टी लेवल मोशन पिक्चर थिएटर. नेक्स्ट टाईप आहे मल्टी parallel type. These are two or more escalators constructed of same nature in parallel. से दोन किंवा अधिक एस्केलेटर्स एकमेकाला पॅरलल. देन नेक्स्ट टाईप आहे क्रिस क्रॉस टाईप. These are escalators which are constructed keeping the same nature of escalators on one side. तर अशा प्रकारे हे क्रिस क्रॉस टाईप एस्केलेटर्स बसवलेले असतात. देन नेक्स्ट पॉईंट दॅट इज कॉम्पोनंट्स ऑफ एस्केलेटर. इथं पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता द कॉम्पोनंट्स ऑफ एस्केलेटर. फ्रंट एज पॅनेल, इथं हे फ्रंट एज पॅनेल असतं. त्यानंतर हँडरेल्स, हे हँडरेल्स आहेत. त्यानंतर ग्लास फेन्स, याच्या इथं जे आहे ग्लास फेन्स. त्यानंतर ह्या स्टेप्स, ह्या वेगवेगळ्या सगळ्या स्टेप्स असतील. त्यानंतर स्टेप ट्रॅक, इथं जे आहे स्टेप ट्रॅक.
इंटरनल एक्सटर्नल कव्हर प्लेट, ही साईडला अशी कव्हर प्लेट असते. त्यानंतर हा त्याच्या आतमध्ये असतो हा ट्रस, पूर्णपणे एम एसमध्ये दोन्ही साईडला ट्रस असतो. त्यानंतर सेफ्टी कंट्रोल कॉम्प्युटर, त्याच्या आत खाली इथं सगळं कंट्रोल युनिट असतं, कॉम्प्युटर वगैरे. स्टेप चेन, ही स्टेप चेन इथून आहे, ही कंटिन्युअस. ड्राईव्ह अप अँड डाऊन युनिट, तर सगळं युनिट आहे. त्यानंतर मोटर्स आहे, ही टॉप प्लेट इथं आहे. सो दीज आर द कंपोनंट पार्ट्स. वी विल सी components parts मध्ये लँडिंग प्लॅटफॉर्म पाहू. An escalator consists of top and bottom landing platforms connected by metal truss. तर जर एस्केलेटरमध्ये जो मेटल ट्रस असतो त्याच्यामध्ये हा टॉप आणखीन बॉटमला लँडिंग प्लॅटफॉर्म असतो. बरोबर, हा बॉटम लँडिंग प्लॅटफॉर्म तुमचा आहे इथं हा. नंतर टॉपमध्ये हा टॉपचा लँडिंग प्लॅटफॉर्म असतो. Top platform contains the motor assembly and the main drive gear. हा टॉप प्लॅटफॉर्मच्या इथं ही मोटर, इलेक्ट्रिक मोटर असते, ड्राईव्ह गिअर्स असतात. नंतर द बॉटम प्लॅटफॉर्म होल्ड्स द स्टेप रिटर्न आयडल स्प्रोकेट्स. तर हा बॉटम प्लॅटफॉर्म असतो, तर याच्या इथं दॅट प्लॅटफॉर्म होल्ड्स द स्टेप रिटर्न्स आयडलर स्प्रोकलर्स. तर ह्या इथं ज्या स्टेप्स आहेत त्याच्यासाठी जे लागणारे असेंब्ली आहे ती इथं असते. द प्लॅटफॉर्म कंटेन्स फ्लोअर अँड कोंब प्लेट. हा जो टॉप फ्लोअर आहे, फ्लोअर प्लेट इथं असते. तिच्या इथं ही जी आहे ही कोंब प्लेट आहे. फ्लोअर प्लेट्स. द फ्लोअर प्लेट प्रोव्हाइड्स द प्लेस फॉर passengers to stand before they step onto the moving stairs. या मुव्हिंग स्टेअर्सच्या वरती आपण स्टेप्स ज्यावेळी चढणार त्याच्या अगोदर स्टँडिंगसाठी ही फ्लोअर प्लेट प्रोव्हाइड केलेली असते. दिस प्लेट फ्लश विथ द फिनिश्ड फ्लोअर. तर ही प्लेट ही फिनिश्ड फ्लोअरनं फिनिश केलेली असते. अँड इज आयदर हिंज्ड ऑर रिमुवेबल टू अलो इझी ॲसेस टू द मशिनरी बिलो. तर ही प्लेटची इथं हिंज्ड केलेली असते की याच्याबरोबर खाली जी मशिनरी असते तर त्याच्या तिथं आपल्याला पोचता आलं पाहिजे मेंटेनन्ससाठी, अशासाठी ही हिंज्ड केलेली. नेक्स्ट कंपोनंट दॅट इज कोंब प्लेट. द कोंब प्लेट इज अ पीस बिटवीन द स्टेशनरी फ्लोअर प्लेट अँड मुव्हिंग प्लेट. तर ही कोंब प्लेट जी आहे ही प्लेट, फ्लोअर प्लेट आणखीन मुव्हिंग स्टेप्स याच्यामधला हा पीस असतो. इट इज नेम्ड बिकॉज इट्स एज हॅज सिरीज ऑफ क्लिट्स दॅट रिझेबल द टीथ ऑफ क्लोब. याची एक बाजू ही जशी कोंबचे टीथ असतात त्या पद्धतीनं याला टीथ असतात आणि की म्हणून याचं नाव कोंब प्लेट आहे. दिस टीथ मेश विथ मॅचिंग क्लिट्स ऑन द एजिस ऑफ द स्टेप्स. ज्या स्टेपच्या एजिस असतात त्याच्यामध्ये ह्या टीथ्स ह्या मॅच होत असतात. दिस डिझाईन इज नेसेसरी टू मिनिमाइज द गॅप बिटवीन द स्टेअर अँड लँडिंग. आता ही जी कोंब प्लेटचं डिझाईन आहे हे कसं असतं, टू मिनिमाइज द गॅप बिटवीन स्टेअर अँड लँडिंग. हा जो तुमचा इकडचा स्टेअर असेल, स्टेप्स असतील आणि इकडचं लँडिंग असेल याच्यामधला गॅप मिनिमाइज करण्यासाठी याचं डिझाईन केलेलं असतं. हेल्प्स प्रिव्हेंट ऑब्जेक्ट्स फ्रॉम गेटिंग कॉट इन द गॅप. त्या गॅपमध्ये काही सापडू नये याच्यासाठी याचं ही कोंबो. नेक्स्ट पॉईंट दॅट इज द ट्रस. द ट्रस इज हॉलो मेटल स्ट्रक्चर दॅट ब्रिजेस द लोअर अँड अप्पर लँडिंग. लोअर आणखी अप्पर लँडिंग याला जोडणारा एक ब्रिज म्हणजे हा मेटल स्ट्रक्चरचा ट्रस असतो. इट इज कॉम्पोज्ड ऑफ टू वाईड सेक्शन्स जॉईंट टुगेदर विथ क्रॉस ब्रेसेस अक्रॉस द बॉटम ॲट जस्ट बिलो द टॉप. हे असे क्रॉस ब्रेसिंग्स असतात. आणखी
दोन्ही साईडला याच्या दोन सेक्शन्स असतात. द एंड्स ऑफ द ट्रस आर अटॅच टू द टॉप अँड बॉटम लँडिंग प्लॅटफॉर्म वाया स्टील ऑर कॉन्क्रीट सपोर्ट्स. स्टील किंवा कॉन्क्रीट सपोर्टच्या सहाय्यानं बॉटम आणि टॉप लँडिंग प्लॅटफॉर्म्सला हे जोडलेला असतो हा ट्रस. द ट्रस कॅरीज ऑल द स्ट्रेट ट्रॅक सेक्शन्स कनेक्टिंग द अप्पर अँड लोअर सेक्शन्स. अप्पर अँड लोअर सेक्शनला कनेक्टिंग होणारे स्ट्रेट ट्रॅक्स हे सगळं कॅरी करायचं काम हा ट्रस करत असतो. नेक्स्ट कॉम्पोनंट आहे ट्रॅक्स. द ट्रॅक सिस्टीम इज बिल्ट into truss to guide the steps chain which continuously pulls the steps from bottom platform and back to the top in an endless loops. तर हे ट्रॅक सिस्टीम जी आहे इट इज बिल्ट इन टू द ट्रस. ह्या ट्रसच्या मध्ये ही ट्रॅक सिस्टीम बिल्ट केलेली असते. कशासाठी? टू गाईड द स्टेप्स चेन. ह्या ज्या स्टेप्स आहेत आणि ह्याच्यावरती रन होणारी जी चेन आहे त्यांना गाईड करण्याचं काम हे ट्रॅक्स करतात. ड्यू टू द ट्रॅक्स द कंटिन्युअसली पुल्स द स्टेप्स फ्रॉम बॉटम टू टॉप प्लॅटफॉर्म. तर ह्या बॉटम प्लॅटफॉर्मपासून टॉप प्लॅटफॉर्म हे कंटिन्युअसली या स्टेप्सना पुल करायचं काम हे ट्रॅक्स करत असतात. There are actually two tracks, one for front wheels of the steps called a step wheel track and one for the back wheels of the steps called a trailer wheel track. असे ट्रॅक्स असतात, हे दोन असतात. एक जे फ्रंट व्हील, या स्टेपचं जे फ्रंट व्हील आहे यांना कॅरी करण्यासाठी आणि दुसरा ट्रॅक असतो तो बॅक व्हील्स कॅरी करण्यासाठी. द relative position of these tracks cause the steps to form staircase as they move out from under the comb plate. तर हा ट्रॅक्समुळंच ह्या ज्या स्टेप्स ज्या आहेत ह्या स्टेअरकेस टाईप यांची मूवमेंट होते. द नेक्स्ट कंपोनंट पार्ट दॅट इज स्टेप्स. The steps themselves are solid one piece die cast aluminum. ह्या ज्या स्टेप्स असतात ह्या स्टेप्स सॉलिड असतात. वन पीस हा पूर्ण एक पीस असतो, असा पूर्ण एक स्टेप म्हणजे एक पीस. आणि डाय कास्ट ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियममध्ये हा कास्ट केलेला असतो. द रबर मॅट्स मे बी अफिक्स्ड टू देअर सरफेस टू रिड्यूस स्लिपेज. याच्यावरती तर रबर मॅट असते स्लिपेज रिड्यूस करण्यासाठी. द येलो डिमार्केशन लाईन्स मे बी ॲडेड टू क्लिअरली इंडिकेट देअर एजिस. आणि येलो असं डिमार्केशन केलेलं असतं स्टेपच्या एजिसना की ज्याच्या साईडनं आपल्याला एजिस लगेच लक्षात येतील. द नेक्स्ट दॅट इज the steps are linked by continuous metal chain, so they form a closed loop with each step able to bend in relation to its neighbors. So these steps are linked by continuous metal chain. ह्या ज्या स्टेप्स आहेत या कंटिन्युअस मेटल चेननं लिंक्ड केलेले असतात, so that they form a closed loop. The front and back edge of the steps are each connected to two wheels. फ्रंट एज आणि बॅक एज ह्या दोन्ही व्हील्सना कनेक्टेड असतात. द रिअर व्हील्स आर सेट फर्दर अपार्ट टू फिट इन टू द बॅक ट्रॅक. रिअर व्हील हे बॅक ट्रॅकमध्ये फिट असतं. अँड फ्रंट व्हील्स हॅव शॉर्टर एक्सल फिट इन टू द नॅरो फ्रंट ट्रॅक. फ्रंट ट्रॅकला फ्रंट व्हील्स हे फिक्स केलेले असतात. As described above, the positions of the tracks controls the orientation of the steps. ह्या ट्रॅकची पोझिशन ह्या स्टेपचं ओरिएंटेशन कंट्रोल करतात. The next important point that is design provision for basic size calculation or space enclosure to accommodate escalator services. तर एस्केलेटर सर्व्हिसेस अकॉमोडेट करण्यासाठी डिझाईन प्रोव्हिजन काय असायला पाहिजे ते आपण पाहणार. फर्स्ट दॅट इज फिजिकल फॅक्टर्स.
The physical factors like vertical and horizontal distance to be spanned must be considered. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स किती असायला पाहिजे हे आपण कन्सिडर केलं पाहिजे. These factors will be determine the pitch of the escalator and its actual length. तर याच्यामुळं काय होईल तर एस्केलेटरचा पिच काय आहे आणि लेंथ काय आहे हे आपल्याला ठरवता येईल. नेक्स्ट आहे लोकेशन. द एस्केलेटर शुड बी सिच्युएटेड वेअर दे कॅन बी इझिली सीन बाय द जनरल पब्लिक. तर बिल्डिंगमध्ये आपण एस्केलेटर्स कुठं फिक्स केलेलं आहे हे जनरल पब्लिकला इझिली लक्षात आलं पाहिजे अशी पोझिशन आपण सिलेक्ट केली पाहिजे. इन डिपार्टमेंट स्टोअर्स द कस्टमर शुड बी एबल टू व्ह्यू द मर्कंटाईज इझिली. तर डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये कस्टमरला एस्केलेटरचं लोकेशन ताबडतोब लक्षात आलं पाहिजे असं पोझिशन किंवा असं लोकेशन आपण सिलेक्ट केलं पाहिजे. फर्दरमोर अप अँड डाऊन एस्केलेटर ट्रॅफिक शुड बी फिजिकली सेपरेटेड अँड शुड नॉट लीड इन टू कन्फर्म स्पेसेस. नेक्स्ट पॉइंट that is traffic pattern. The traffic pattern must also be anticipated in escalator design. The traffic pattern हा महत्त्वाचा आहे escalator design मध्ये. In some buildings the objective is simply to move people from one floor to another. काही बिल्डिंग मध्ये फक्त पब्लिकला वन फ्लोर टू अनदर फ्लोरला शिफ्ट करणं हेच काम असतं. बट इन अदर देअर मे बी मोर स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स सच ॲज फनेलिंग visitors towards a main exit or exhibit. The number of passengers is important because escalators are designed to carry a certain maximum number of people. आता हे एस्केलेटर मॅक्झिमम नंबर ऑफ पीपलला डिझाईन केलं असतं त्यामुळे मॅक्झिमम नंबर्स किंवा नंबर ऑफ पॅसेंजर्स हा इम्पॉर्टंट आहे. For example, a single width escalator traveling at about 1.5 feet per second can move an estimated 170 persons per 5-minute period. अशा प्रकारे हे 1.5 फीटचा जर एस्केलेटर असेल तर 170 पर्सन 5 मिनिट्समध्ये मूव्ह करतात. त्यामुळे ट्रॅफिक आपलं किती आहे हे महत्त्वाचं आहे की आपल्याला एस्केलेटर्स डिझाईन करण्यासाठी त्याची विड्थ डिझाईन करणे आणि त्याचं स्पीड डिझाईन. द नेक्स्ट पॉईंट दॅट इज इम्पॉर्टंट सेफ्टी इन एस्केलेटर्स. द सेफ्टी इज ऑल्सो मेजर कन्सर्न इन एस्केलेटर डिझाईन. एस्केलेटर डिझाईन करत असताना सेफ्टी पॉईंट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. फायर प्रोटेक्शन ऑफ एन एस्केलेटर फ्लोर ओपनिंग मे बी प्रोवाइडेड बाय ॲडिंग ॲटॉमिक स्प्रिंकलर्स और fireproof shutters to the openings or by installing the escalator in an enclosure fire protected hall. हा एस्केलेटर आपण इन्स्टॉल करतो त्या ठिकाणी फायर प्रोटेक्टर तो हॉल पाहिजे. मग त्यामध्ये तुमचे फायर स्प्रिंकलर्स असतील किंवा अजून काय फायर प्रूफ शटर्स असतील तर ह्याचा आपण इन्स्टॉलेशनच्या वेळी विचार केला पाहिजे. टू लिमिट द डेंजर ऑफ ओव्हर हीटिंग ॲडिक्वेट व्हेंटिलेशन फॉर द स्पेसेस that contain the motor and gear must be provided. या ठिकाणी आपण मोटर आणि गिअर्स प्रोव्हाइड केलेले असतात तर तो जो एरिया आहे हा व्हेंटिलेटेड पाहिजे. आणखीन ॲडिक्वेट स्पेस पाहिजे त्या ठिकाणी. इट इज प्रिफर्ड दॅट अ ट्रॅडिशनल स्टेअरकेस बी लोकेटेड ॲडजस्टंट टू द एस्केलेटर्स इफ द एस्केलेटर इज द प्रायमरी मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट बिटवीन floors. Then working of escalators. An escalator is a continuously moving staircase. हा एस्केलेटर म्हणजेच काय असतं कंटिन्युअसली मुव्हिंग स्टेअरकेस असतो. Each stair has a pair of wheels on each side. प्रत्येक स्टेअरला पेअर ऑफ व्हील्स 2 व्हील्स असतात. One at the front of the step and one at the रियर. या स्टेपच्या फ्रंटला आणि रिअरला पाठीमागं व्हील्स असतात. द व्हील्स रन ऑन 2 रेल्स. हे जे व्हील्स आहेत हे 2 रेल्सवरती मूव्ह होतात ॲट टॉप अँड बॉटम ऑफ द एस्केलेटर.
The inner rail dips beneath the outer rail so that the bottom of the stair flattens, making it easier for riders to get on and off. We will stop here. Thank you.